ठरली आहे ना ही सगळी हां. जर्नी तुझी. जर तो सगळा प्रवास बघितला अगदी लहानपणापासून आणि ते आत्ता ही आयपॉप स्टारची ट्रॉफी तू घेईपर्यंतची आणि या सगळ्यात तुझ्या आयुष्यात अशी व्यक्ती आली जी तिकडे होती, ती हो. बघत होती, ती इमोशन सगळे एक्सप्रेस करत होती. ती म्हणजे तुझी जुईली. येस. ती होती आणि ती आल्यानंतर आणखीन अर्थात आयुष्यामध्ये बदल किंवा तिचा सपोर्ट असणार आणि त्या मंचावर ती तिथे असून ते सगळं बघणं काय काय वाटत होतं तुला? फार मजा आली. एकतर मी आणि माझं इन जेनेरिक बालपण हे फार पुरुषमय गेलं. मी, बाबा, माझे सगळे काका वगैरे. त्यामुळे आय ऑल्वेज हॅड अ मेल्स पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स द लाईफ. बट जेव्हा जुई बरोबर लग्न झालं किंवा इन जेनेरिक आमची मैत्री झाली, रिलेशनशिपमध्ये आलो, तेव्हा ना गोष्टी वेगळ्या पद्धतीने कळायला लागल्या. द साइड ऑफ त्याचा दुसरा विमेन्स, हां. दुसरा दुसरा पैलू किंवा हाऊ द वर्ल्ड वर्क्स अराउंड एव्हरीवन, की ते तुमच्यासाठी नाहीये किंवा तुम्ही करताय म्हणून नाहीये, ते सगळे करतायत म्हणून आहे. अँड दॅट्स व्हॉट शी ऑल्वेज टेल्स मी, की इट इज नॉट जस्ट यू. तू जर पुढे जात असशील तर तुझ्या मागे मी आहे, तुझ्या मागे तुझा भाऊ आहे, तुझ्या मागे तुझे बाबा आहेत, तुझ्या मागे तुझे मित्र आहेत. तू एकटा नाही जातेस. हा, जेव्हा तुला सक्सेस मिळेल तेव्हा तू हवं असेल तर क्लेम कर, की हे माझं एकट्याचं सक्सेस आहे, आम्ही कोणीही शेअर करायला येणार नाही. बट जेव्हा तू ॲरोगंट वागशील किंवा जेव्हा तू कुठेतरी भटकायला जाशील, आम्ही येणार आणि आम्ही तुला सांभाळणार. तेव्हा वाईट नाही वाटून घ्यायचं. सो दिस इज द काइंड ऑफ थॉट प्रोसेस जी ती माझ्याबरोबर शेअर करते किंवा आम्ही शेअर करतो एकमेकांबरोबर. सो शी इज अ व्हेरी बिग पार्ट ऑफ माय लाईफ. म्हणजे एक वेगळा आपण इंटरव्ह्यू करू शकतो ह्या गोष्टीवर, की आणि व्हॉट जुईलीला आय फील अबाउट हर. आणि ती नसेल तरीही नसेल तरी. मी प्रचंड काळ बोलू शकतो ह्या गोष्टीवर. बट एकच गोष्ट सांगेन, की तिच्या येण्याने बऱ्याच गोष्टी सुधारल्या. इन जनरिक आयुष्यातही, माणूस म्हणूनही आणि स्वभावातही. आणि ती ना नुसता सपोर्ट नाही करत. ती काही जरी झालं तरी पाठीशी उभी असते. म्हणजे मी रून जरी, थकून जरी घरी आलो ना, तरीही शी विल ओपन डोअर विथ स्माईल. ती दरवाजा उघडताना चेहऱ्यावरची स्माईल कधीच जाऊ देत नाही. सो दॅट इज दी ओन्ली रिझन वाय आय डू व्हॉट आय डू. की घरी परत गेल्यानंतर मला माहितीये की एक हॅपी व्यक्तिमत्व आपली वाट बघणार आहे आणि काही जरी झालं तरी आय कॅन शेअर एव्हरीथिंग विथ हर. सो शी मेंट अ लॉट. तिने खूप सपोर्ट केला ह्या सगळ्या गाण्यांमध्ये. एव्हरी टाइम मी गाणं लिहून पहिला ड्राफ्ट जुईला दाखवायचो, की हे मी लिहिलंय, काय वाटतंय? नाही, मजा नाही येते, अजून काहीतरी लिही. ओके, डन, मग परत काहीतरी लिहूया. सो आणि ती पण शी वॉज एकाच देअर. प्रोफेशन असल्यामुळे थोड्या गोष्टीही शी वॉज आणखीन देअर. हा, म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट ना, तुमच्यासाठी सबकॉन्शियसली हे माहिती असणं फार गरजेचं आहे, की जगात काहीही झालं तरी ही व्यक्ती माझ्याबरोबर आहे. आणि ती व्यक्ती आहे. सो आय वॉज निश्चिंत, की घरचं काय होणार आहे, काय नाही होणार आहे. चिल वातावरण होतं मस्त आणि शी वॉज ऑलवेज सपोर्टिंग. सो त्याच्यात काही नाही, वाह! आणि म्हणजे तू शंकाच ते नाही. विनिंग मोमेंट्स असे ते पण आता व्हायरल व्हायला लागले जेव्हा जुईली रडत होती आणि किती छान. पण तू असं म्हणतो रोहित, जुईली, जोगळेकर वगैरे असं येस. ती मोमेंट मला आता जाणून घेता आली.